चला फिल्डिंग लावून घ्या. चला विनंती आहे की आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. सामना आपण सुरू करूया. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. विनंती असेल बॅट्समन पाठवा. आपण सामना आपण सुरू करूया. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बघा खऱ्या अर्थाने यादीच्या मॅचमध्ये वाकलन संघ देखील 8 खेळाडू घेऊन खेळला होता. त्यामुळे विनंती असेल आई गावदेवी कौसा या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आई गावदेवी म्हातार्डे आणि आई गावदेवी कौसा या दोन टीममध्ये हा सामना सुरू होतो आहे. सामना क्रमांक 5वा आहे. बघा आज 9 सामने खेळवायचे आहेत. चला आपण सामना सुरू करूया. 5 षटकांचा सामना असेल. बघा यानंतर 4 सामने अजूनही खेळवायचे आहेत. त्यामुळे ही सूचना असेल की सामना आपण स्पीडअप करा. 5 षटकांसाठी शेखर सर 25 मिनिटांचा वेळ असेल. आम्ही टाइम सेट करतोय. 1:50 होत आहेत आणि सामना सुरू होतो आहे. 1:50 होत आहेत. सामना सुरू होतो आहे. 2:15 नक्कीच ही इनिंग संपली पाहिजे.
सामना आपण यस प्लेयर येत आहेत कौसा टीमचे. यस टाइम सेट आहे. 1:51 होत आहेत आणि पहिल्या 4 षटकांसाठी पंच 20 मिनिटांचा वेळ असेल. जर 4 षटकं 20 मिनिटांमध्ये झाली नाही तर नक्कीच पेनल्टीच्या स्वरूपात एक खेळाडू आतमध्ये येईल अंतिम षटकामध्ये. ही सर्व संघांना इथून सूचना असणार आहे. या पुढीलच्या सर्व संघांना ही सूचना असणार आहे. प्रत्येक मॅचमध्ये टाइम अलर्ट असणार आहे. यस टाइम आपण स्टार्ट करतोय. 1:51 होत आहेत. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू लाऊड अपील करतायत आणि अपील फेटाळली पंचांनी. मिट एक धाव लेग बायच्या स्वरूपात आणि अवांतरने श्रीगणेश होते. आई गावदेवी म्हातार्डी आणि आई गावदेवी कौसा या दोन संघांमध्ये हा सामना. या पुढील सामना असेल बेतवडे ए आणि गावदेवी खार्डी. 5 षटकांचा सामना आहे. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल कौसा टीमला, कारण की आज 9 सामने खेळवायचे आहेत आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती ओमकार आहेत. लसित मलिंगा आपण पाहू शकाल कौसा टीमचा. साइड अप ॲक्शन आहे. यस बॅटची कडा फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन लागतोय. हा पहिला धक्का. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन राज पाटील 0वरती बाद. थँक्यू सो मच. राज पाटीलची गोल्डन विकेट मिळवली आहे सिनियर ओमकारने. न्यू बॅट्समन कॅप्टन येतोय बॅटिंग करण्यासाठी. विकी पाटील राज पाटील यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. राज पाटील स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. राज पाटील या सीझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये होते. ते मात्र 0वरती बाद झालेत. 5 षटकांचा सामना आहे. आई गावदेवी कौसा आणि आई गावदेवी म्हातार्डी या दोन टीममध्ये. म्हातार्डी म्हटलं तर आमचे योगेश दादा पाटील, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेमध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका असते. योगेश पाटील यांच्या गावातील हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ड्राईव्ह करतात मिड ऑफला फिल्डर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 3 धावा. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज ओमकार या पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये नक्कीच 4 चेंडू फेकलेत. फुल टॉस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत. धावा फक्त आणि फक्त आले 4. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये कल्पेश आहेत. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग कल्पेश करतायत.
मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे म्हातारडी या टीमची 1-6. निलेश भोईर येत आहेत. केतन म्हात्रे यांचे मामाश्री आहेत निलेश भोईर गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच आमचे अत्यंत जवळचे मित्र साई भक्त शैलेश घुगे यांच्या माध्यमातून कौसा टीमला शुभेच्छा येत आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा घर बसल्या आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. दरम्यान येतोय हा चौकार आकाशच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. पहिल्याच चेंडूवरती आलाय चौकार. स्वागत केलंय चौकाराने निलेशचं. धावसंख्या आहे 10. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. सापाड चषक आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने नक्कीच एकूण 6 दिवसांचा कालावधी आहे. 48 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. भरघोस पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. आकाश बॅक टू द पवेलियन. सो मच. पुष्पक येत आहेत बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. पुष्पक ठाकूर. कोणतीही कमी नाहीये या स्पर्धेमध्ये. पिंट्याशेठ पाटील अधिक पाटील, विघ्नेश मडवी, कुशल स्पोर्ट्स, रिशा 11, सापाड यांच्या माध्यमातून सापाड चषक. भरघोस पारितोषिक ही ओळख आहे पिंट्याशेठ पाटील यांची. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि याही वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. कोणतीही कमी भासून दिली नाहीये. फुलटॉस चेंडू होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतलीकडे लागते. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात करेंगी. राज पाटील खूप लवकर बाद झाले. त्यानंतर आकाश शेलार देखील बाद झालेत. त्यामुळे सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. इथून मात्र जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल या सामन्याची या मिडल ऑर्डरच्या फलंदाज विकी आणि पुष्पक वरती. स्वीप करतायत. पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर षटकार.
षटकार आलाय कॅप्टन विकी पाटीलच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्वीप लगावलाय, घुटना टेक आणि विकी पाटीलचा हा षटकार देख. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. निलेश पुन्हा एकदा चेंडू बॅटवरती येत नाही व्यवस्थित, त्याच्यावरती मिळते एक धाव. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड होतोय, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत. एक चौकार, एक षटकार आलाय. विकेट देखील मिळवली आहे निलेशने. निलेश भोईर परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. याही चेंडूवरती मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलं. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई गावदेवी म्हातार्डी या टीमची 19. थँक्यू सो मच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19 धावा. कल्पेश येत आहेत. कल्पेश गोवारी या तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग विकी पाटील करतायत. त्याला साथ देतो पुष्पक ठाकूर. गोलंदाज कल्पेश ऑलराऊंडर आहे कौसा या टीमचा. फिंगर रोल केले होते, गतीमध्ये परिवर्तन, लाईन रीड करू शकले नाहीयेत. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 19. धावा धावफलकावरती आहेत. कल्पेशला आपण TDPL मध्ये पाहिलं होतं, DPL मध्ये पाहिलं, GPL मध्ये पाहिलं. उल्लेखनीय कामगिरी नक्कीच राहिली आहे. आणि धावबादची संधी, काय घडलंय, कोणता फलंदाज बाद आहे पाहावं लागेल. कोणता फलंदाज बाद आहे शेखर सर? चला चेक करूया, आपण चेक करूया की क्रॉस झालाय की नाही, ते आपण चेक करूया. या आमचे तिसरे पंच जतीन सर चेक केलं जाईल. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा आपण वापर करूया. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते. फलंदाज धावबाद झालाय, परंतु कोणता फलंदाज बाद झालाय, पुष्पक की विकी, त्यासाठी आपण चेक करतोय. पिंट्याशेठ पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अधिक पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की महाराष्ट्रातील ही नामवंत क्रिकेट स्पर्धा संपूर्ण कल्याण डोंबिवली ग्रामीणमध्ये या स्पर्धेची चर्चा आहे. गेली 1 ते 2 महिने सापाड चषक कधी येईल ही उत्सुकता सर्वांना होती आणि खऱ्या अर्थाने कालपासून सापाड चषकाला सुरुवात झाली आणि प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद मिळतोय या स्पर्धेला. एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे?
यस, विकी पाटीलला माघारी परतावं लागेल कारण की क्रॉस झालेलं नाहीये, त्यामुळे विकी पाटील बाद झालेत. आमचे डीजे मास्टर प्रणित पाटील, मनीष पाटील खऱ्या अर्थाने सर्वांना मंत्रमुग्ध करतायत. त्यांचं देखील विशेष कौतुक करेन की हे दुपारचं सत्र सुरू आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत. फुलटॉस चेंडू होता, लाईन पूर्णपणे मिस केली आहे. पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय येतोय. व्हाईट +4 हा मिळतोय पंजा. पंजा येतोय. कल्पेशने या षटकाची सुरुवात खूप चांगली केली होती, त्यानंतर हा पंजा आलाय. व्हाईट +4 ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक निलेश आहेत. नो मिस्टेक. हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. पुष्पक ठाकूर बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने आमच्या कॉम्बॉक्समध्ये या स्पर्धेचे प्रमुख आयोजक उपस्थित आहेत. पिंट्या शेठ पाटील. मागच्या वर्षी कूलर होते, यावर्षी स्पोर्ट्स सायकल आहेत आणि पुढच्या वर्षी डबल धमाका असणार आहे. बाईक. पंच आणि समालोचकांसाठी बाईक असणार आहेत पुढच्या वर्षी. आणि कदाचित यावर्षी सिरीजला 2 व्हीलर आहे आणि त्याची संकल्पना देखील येणार आहे पुढील वर्षी. काय असेल तो सस्पेन्स असणार आहे. पुन्हा एकदा मिस्टर हॅमिंग. पुन्हा एकदा निलेश आहेत आणि पुन्हा एकदा झेल पकडलाय निलेश भोईरने. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. आई गावदेवी म्हातारडी या टीमची. म्हातारडी संघ बॅकफूटवरती. थँक्यू सो मच. मी पिंट्या शेठ पाटील अधिक पाटील या दोघांचं विशेष कौतुक यासाठी करेन की बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात, परंतु त्या स्पर्धेमध्ये कोणीही कोणताही आयोजक, समालोचक असतील, पंच असतील, 12 मॅन असतील यांचा विचार करत नाही. परंतु हे सापाड गाव आहे. हे सापाड गावाचं सापाड चषक आहे आणि या सापाड चषकामध्ये पंचांसाठी, समालोचकांसाठी आणि 12 मॅनसाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहेत. फुलटॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट. सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. करंजी खऱ्या अर्थाने नक्कीच पिंट्या शेठ पाटील अधिक पाटील यांचे आयोजन आहे आणि प्रत्येक दिवशी एक वेगळी संकल्पना येणार आहे. बघा, आमचे डीजे मास्टर मनीष पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आलं की डीजे मास्टर आणि लाईव्ह टीमसाठी देखील कूलर आहेत यावर्षी, त्यामुळे ते देखील आनंदित आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल. 28 28 धावा.
या फटक्यांची नितांत गरज आहे म्हातारडी या टीमला. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 28 धावा. 12 मॅनला विनंती असेल पाणी घेऊन जायचं आहे. कॅप्टन अधिक पाटील आहे तो ऑलराऊंडर. ताने गाजवतो लय डेंजर, ताने गाजवतो लय डेंजर, ताने गाजवतो लय डेंजर. सचिन बच्चा निखिल पाटील आहे तो ऑलराऊंडर. धावसंख्या आहे 28. सेकंड स्पेल मध्ये येतोय निलेश भोईर. यॉर्कर चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. कॅप्टन आले होते फार वेगाने. चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतला. अवधी होता 2 धावा कंप्लीट करण्याचा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष सुरू आहे म्हातारडी या टीमचा. या मॅच मध्ये 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये कमीत कमी 55 ते 60 धावा बनवावे लागतील. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 30 धावा धावफलकावरती. या सामन्याआधी 4 सामने झाले. पहिले 2 सामने डिफेंड करताना संघ जिंकले आणि त्यानंतरचे 2 सामने चेसिंग करताना जिंकलेले आहेत. त्यामुळे दुपारचं सत्र आहे. धावा बनतायत या दुपारच्या सत्रामध्ये. ऑन साइडला खेळतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत. चार 34 34 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा दैदीप्यमान 16 सुरू आहे. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने निलेश. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. सो मच. ओमकारने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. राज पाटीलची गोल्डन विकेट देखील मिळवली होती. परंतु सेकंड स्पेलमध्ये आलाय निलेश भोईर, ज्याने 13 धावेंचं षटक हाताळलं होतं
आणि याही षटकामध्ये नक्कीच मोठी फटके येत आहेत. एक चौकार, एक षटकार आलाय रोहितच्या बॅटमधून. रोहित हिटमॅन सारखी बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 40. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की 55 ते 60 डाव बनवावे लागतील आणि त्याच दिशेने वाटचाल केली आहे म्हातार्डी या टीमने. चला बेतवडे आणि गावदेवी खार्डी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. निलेश, प्रचंड वेग आहे. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. धावसंख्या 40. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 4थं षटक हे सुरू आहे. निलेश भोईर, महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे यांचे मामाश्री आहेत. निलेश भोईर गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 बाद 40. बेतवडे आणि गावदेवी खार्डी या पुढील सामना असेल. जितिकेश येत आहेत. बेतवडे ए या संघाचे संघनायक जितिकेश भोईर, वेलकम, स्वागत आहे. आणि गावदेवी खार्डी, चला टीम कॅप्टन आपण देखील या टॉससाठी. भरपूर शफल झाले होते. स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आहे 41 धावा. गोलंदाज आहेत ओमकार ज्युनियर. अपील करतायत LBWची आणि अपील फेटाळली पंचांनी. आलाय हा डॉट बॉल. फिरकी आक्रमण आहे या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या 41 आहे, 41. धावसंख्या आहे 41. स्ट्रायकिंगला बॅट्समन रोहित. डान्सिंग डाऊन द विकेट. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिलेला आहे. टप्पा पडला आणि चेंडूने जवळजवळ 1 ते 1.5 फूट वळण घेतलेलं आहे. तेच पाहिलं आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 41, 41 धावा. अजून एक चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 41 धावा. अंतिम षटकामध्ये, या स्लो ओव्हरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. सलग 6 डॉट खेळलाय रोहित पाटील. धावबाची संधी असेल आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का गावदेवी म्हातार्डी या टीमला.
मॅच या षटकामध्ये एकही धाव बॅटने आली नाहीये. जी एक धाव आली आहे ती देखील लेग बायच्या स्वरूपात आली आहे. कौतुकास्पद कामगिरी करतायत गोलंदाज ज्युनियर ओमकार. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 41. सूरज फौजदार यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. चेंडू शिल्लक आहे 1 या पहिल्या इनिंग मधील. सूरज आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. अंतिम चेंडू शिल्लक. डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टायमिंग आहे. 2-2 फिल्डर आलेत आणि झेल ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. मिळतील अंतिम चेंडूवरती 2 धावा आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आई गावदेवी म्हातार्डी या टीमने. आई गावदेवी कौसा या संघासमोर 30 चेंडू बनवायच्या धावा 44 या मॅचमध्ये. चला करंजी काळन आमच्या सोबत आहेत. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघनायक देखील उपस्थित आहेत. आपण टॉस करूया. चेक चेक. आदरणीय दिनेश दादा मडवी JD ड्रोनचे पायलट आहेत. या कॉईन आहे आमच्याकडे. कार्डी आणि बेतवडेमध्ये आपण टॉस करत आहोत. कॉल असेल. कॉल करतील जितेकेश कॅप्टन ऑफ बेतवडे. हेड इज अ कॉल. हेड सिटीज टॉस बेतवडेचाच कॅप्टन जितेकेशने जिंकलेला आहे. मी दिनेश दादांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण मंचावरती आसन ग्रहण करा. थँक्यू. जितेकेश टॉस जिंकला. काय डिसिजन? क्षेत्ररक्षण. सगळी टीम आहे का काय काही प्लेयर्स ॲबसेंट आहेत? नाही सर्व असतील टीममध्ये. कसं झालं परफॉर्मन्स मागच्या काही स्पर्धांमध्ये? या सीझनची सुरुवात कशी केली आहे? परफॉर्मन्स तर असं काही थोडाफार खराबच चालू आहे आमचा आली, पण करू या मॅचला आम्ही प्रयत्न 100% देऊ. या स्पर्धेविषयी, कारण ही स्पर्धा चर्चेत राहिली आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की चल रे बाबा आज 11 पण होत नाहीये, तुला 12वर राहायचं आहे. पण या स्पर्धेमध्ये आवर्जून 12वा खेळाडू राहणार आहे, कारण टॉप 4 टीमच्या 12व्या खेळाडूला देखील इथे सायकल आहे आणि 9,000 रुपयामध्ये मालिकावीरची जी 2 व्हीलर बाईक पाहायला मिळते. तू कसं पाहतोस या स्पर्धेकडे? हो, टुर्नामेंट तर खूपच चांगली आहे आणि जे 12व्याला सायकल ठेवले त्याच्यासाठी तर सर्व इच्छुक असतील 12वा राहण्यासाठी. कोण आहे तुमचा 12वा खेळाडू? त्याचं नाव काय? जतीन नाहीतर देवेश दोनमधून एक असेल. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. टॉस कधी इम्पॉर्टंट होता? बिकॉज जितेकेशने जिंकलाय, ते फिल्डिंग करणार आहेत. हो, टॉस तर आता गेल्या 3 मॅचेस बघतोय आपण, तर चेसिंग इझिली होते, तर टॉस थोडा इम्पॉर्टंटच होता. बट बॅटिंगमध्ये आहेत आमचे म्हणजे सूरज दादा वगैरे आहेत, तर आम्ही 60 ते 70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. सगळी टीम आहे काय ॲबसेंट आहेत प्लेअर? नाही, सगळी टीम आहेत, जरा ऑन द वे. येस, येतील तोपर्यंत हा देखील सामना सुरू आहे. तू कसं पाहतोयस? यंगस्टर कॅप्टन आहेस. मागच्या काही स्पर्धांमध्ये तुझी बॉलिंग आम्ही बघितलेली आहे, चांगली गोलंदाजी करतोयस. कसं पाहतोयस तुझी ऑल टीम? सिनियर काही खेळाडू आम्हाला पाहायला मिळतात, यंगस्टर देखील कार्डी संघामध्ये आहेत. ऑल बॅलन्स टीम आहे आणि आता बेतवडेच अगेन्स्ट खेळायचं आहे. आता बेतवडे संघ ही चांगला संघ आहे, तर आता आम्ही चांगलं परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू आणि क्रिकेट ॲज अ स्पोर्ट्स खेळण्याचा म्हणजे प्रयत्न करू. येस, नो डाऊट. ऑल अबाउट टीम वर्क. पिंटा शेठ पाटील, आदिक शेठ पाटील, कारण ही स्पर्धा फक्त आता 6 दिवस नाही, मागचे 1 महिना जेव्हापासून फॉर्म पडलेला तेव्हापासून चर्चेत राहिले आहे. आणि तुझा आजचा 12वा खेळाडू कोण आहे एक्झॅक्ट? तर अजून तर फिक्स नाही कोण असणार आहे 12व्या खेळाडू, पण जी
संकल्पना ठेवलेली आहे 12व्या खेळाडूसाठी आपली बाईक सायकल असणार आहे. तर जे जे 12वी खेळाडू असतात तेही देखील इच्छुक असतात की आपला संघ आहे आणि स्वतःचं पण ते एक्साइटमेंट ते निघून येतो मग. येस येस, तुलाही मनपूर्वक शुभेच्छा. दोन्ही कॅप्टन भरभरून बोललेले आहेत, भरभरून दोघांनी कौतुक केलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला असं घडतं की 12वा खेळाडू नसतो, आपल्याला कोणाला तरी उचलून घ्यावं लागतं, घाल रे बाबा टी शर्ट, किट घाल आणि उभा राहा एकदाशी कॉमेंट्री बॉक्समध्ये. पण आता या स्पर्धेमध्ये आवर्जून 12वे खेळाडू देखील येतील. इतकंच टॉस बॉक्समधून टॉस जिंकला बेतवडेचा कॅप्टन, फिल्डिंग ते करतील काढीचे अगेन्स्ट इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. ऐकूयात पुन्हा एकदा दमदार आवाज, गारेवली पुरता नाही तर संपूर्ण कल्याण मुलीचं क्रिकेट, भिवंडी रायगडमध्ये देखील ज्यांचा आवाज आपण गेल्या काही वर्षांमध्ये ऐकत आहोत. नामवंत समालोचक, टेनिस बॉल क्रिकेटचे आणि आमचे परम मित्र, बंधुतुल्य मोठे बंधू खऱ्या अर्थानं रोशनजी संते सर यांना थँक्यू. थँक्यू सो मच. करणजी काळन सरांचा आवाज आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने अत्यंत टॅलेंटेड समालोचक आहेत. गेली कित्येक वर्षे त्यांचा आवाज देखील आपण या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये ऐकतोय. असे नामवंत समालोचक करणजी काळन, आपलं देखील स्वागत आहे. 44 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. ज्युनियर ओमकार आणि कल्पेश गोवारी ही जोडी आहे. कल्पेश द रन मशीन कौसा या टीमची. पहिल्या चेंडून ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहे, थोडेसे फंबल झाले, मिस फिल्डिंग, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि या एका धावेने श्री गणेश होते. TDPL असेल, डोंबिवली प्रीमियर लीग असेल, ग्रामीण प्रीमियर लीग असेल, नक्कीच गाजवलेली आहे ती. म्हणजेच राज पाटील असतील, कल्पेश असतील, यामध्ये एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल. कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन ज्युनियर ओमकार पाटील, ज्यांनी गोलंदाजी खूप चांगली केली आहे या मॅचमध्ये. गॅपमधून चेंडू चाललाय, वाईड इच लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, सीमा रेषेच्या बाहेर, गोलीच्या वेगाने फरार, चौकार. राज पाटीलने पहिल्या इनिंगमध्ये निराश केलं, पहिल्या चेंडूवरती बाद झाला, परंतु या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुलर लेनचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू फेकला होता, त्याला ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली कंप्लीट. बॅकअपसाठी विकी पाटील आले होते, त्याने देखील चेंडूने बीट केलेला आहे. धावा धावा आणि धावा आपण पाहतोय. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. बाउंड्री देखील चेक केली जाईल, कारण की अत्यंत क्लोज हा डिसिजन आहे शेखर सर, त्यामुळे बाउंड्री आपण चेक करूया. दोन्ही फिल्डरला बीट केलं होतं चेंडूने आणि आपण बाउंड्री चेक करतोय. बाउंड्री सेफ आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 8. अपील करतायत आणि एक धाव झाली पूर्ण या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. अपील केली होती या चेंडूवरती. राईट मोर द विकेटने आले गोलंदाज राज पाटील. ऍक्शन खूप चांगली आहे. कल्पेश स्ट्राईक इनला होते, अपील केली होती, परंतु लेग स्टंप सोडून चाललेला हा चेंडू होता, तेच पाहिलं. नक्कीच पंचांनी गुड डिसिजन. शेखर सर नामवंत पंच आहेत. ऑन साईडला पुल करतायत, फिल्डर आतमध्ये आहेत, तेच पाहिलं. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर
हा येतोय चौकार. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय यशवंत कारभारी साहेब आणि आदरणीय सोनू कारभारी साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती कौसा या टीमची 14, जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपल्या व्यासपीठावरती पाहू शकाल आपल्या या TV स्क्रीनवरती या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदिक पाटील, त्यांच्या संवेद ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं आदरणीय यशवंत कारभारी साहेब आणि सोनू कारभारी साहेबांना आपल्या या TV स्क्रीनवरती पाहू शकाल. सामना क्रमांक आजच्या दिवसातील हा 5वा सुरू आहे आई गावदेवी कौसानी आई गावदेवी म्हातार्डी या 2 टीममध्ये. परंतु या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे कौसा संघाने. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. सार्थक ठाकूर येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल म्हातार्डी या टीमला हा सामना जिंकण्यासाठी, कमबॅक करण्यासाठी. यावेळी लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 15. धावसंख्या आहे 15. षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं सार्थक आणि यस फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन लागतोय. हा पहिला धक्का. ज्युनियर ओमकार बॅक टू द पविलियन. सापाड चषक सुरू आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर कल्याण डोंबिवली ग्रामीणच्या इतिहासामधील ही सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच भरघोस पारितोषिकं आहेत. फार कमी प्रवेश फी, फक्त 9,000 रुपये प्रवेश फी आहे. त्यामध्ये 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे. जे 4 संघ क्वालिफाय होतील टॉप 4मध्ये त्या 4 संघातील 12 मॅनला देखील स्पोर्ट्स सायकल आहे. जेवढे समालोचक, जेवढे पंच या स्पर्धेमध्ये नक्कीच कामगिरी करतील त्यांच्यासाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहेत. DJ मास्टर आणि यूट्यूब लाईव्ह टीमसाठी देखील कूलर आहे. असे अनेक पारितोषिकं या स्पर्धेमध्ये आहेत. आणि झेल झाला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. फलंदाज जयेश टकले येत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत सार्थक. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हातार्डी या टीमचा या मॅचमध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये चांगलं कमबॅक. मोठे फटके येत नाहीयेत. त्याचं कारण गोलंदाजी खूप चांगली होती. फुलटॉस चेंडू आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका. आउटफील्ड फास्ट आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. फलंदाज जयेश यांच्या बॅटमधून.
मॅच कुशल स्पोर्ट्स रिषा 11 सापाड, आदरणीय पिंटेशेठ पाटील, आदरणीय अधिक पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. ऑन साईडला केलं, ड्राईव्ह केलं, डीपमध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या एकने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आई गावदेवी कौसा या टीमने. 44 धाव बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये आणि आत्तापर्यंत 20 बनवलेत. स्ट्राईक इनला बॅट्समन कल्पेश. कल्पेशचा बल्ला शांत आहे. रन मशीन या टीमची आपण पाहू शकाल. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. कल्पेश गोवारी स्ट्राईक इनला आहेत. गॅप शोधू शकले नाहीयेत. झेलची शक्यता होती, डायरेक्ट हिट देखील झाला नाहीये आणि एक धाव झाली पूर्ण. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 21 धावा, 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 23 या मॅचमध्ये कौसा संघाला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 21 बनवलेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा अजूनही बनवायच्या आहेत. कल्पेशचा बल्ला शांत आहे आतापर्यंत या मॅचमध्ये. त्याला साथ देतोय जयेश. गोलंदाजी मार्कवरती राज पाटील येत आहेत या सेकंड स्पेलमध्ये. ज्या राज पाटीलने पहिल्या षटकामध्ये 14 खर्च केल्या होत्या तो राज पाटील येतोय या सेकंड स्पेलमध्ये या तिसऱ्या षटकामध्ये. ऑन साईडला फ्लिक केलंय. डीपमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग डीपमध्ये. एक धाव मिळत्या चेंडूवरती. ओव्हरथ्रो झालेला आहे आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता परंतु माघारी परतावं लागेल. जयेश टकले बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन निलेश येत आहेत. निलेश भोईर चौथ्या क्रमांकावरती येत आहेत. धावसंख्या आहे 22. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही बनवायच्या धावा 22 या मॅचमध्ये. 17 चेंडू शिल्लक. 22 ची गरज. फुल टॉस चेंडू आहे. सॉफ्ट हँडने खेळतात. फक्त दिशा दिली आहे. एक धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. सेन्सिबल बॅटिंग करतायत कल्पेश. कारण की कल्पेशला माहिती आहे सिंगल डबलने देखील सामना आम्ही सहज जिंकू शकतो. हा आत्मविश्वास कौसा टीमला आहे. त्यामुळे सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना धावसंख्या 23. जिंकण्यासाठी अजूनही 21 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक 16. समीकरण सोपं झालेलं आहे ते म्हणजेच कौसा या टीमसमोर 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 ची गरज. स्ट्राईक इनला बॅट्समन निलेश भोईर. बॅटची कडा आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. या सिंगलने स्वतःचं खातं ओपन करतोय निलेश भोईर. धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
24 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कल्पेश स्ट्राईक इनला आहेत. कल्पेशच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत. कल्पेश संयमाने बॅटिंग करतो या मॅचमध्ये. कल्पेश गोवारी. कल्पेशला माहिती आहे राज पाटील एक चांगला गोलंदाज आहे, त्याला सन्मान देणं देखील गरजेचं आहे. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळतायत. कल्पेशला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत. सीमा पार हा येतोय षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू, फक्त दिशा दिली आहे. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. बॅकअप आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31. जिंकण्यासाठी रनबॉल इक्वेशन आहे. 13 चेंडू आणि 13ची गरज या मॅचमध्ये आहे. विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल झाली आहे आई गावदेवी कौसा या संघाची या मॅचमध्ये. तेरा चेंडू बनवायच्या धावा 13 या मॅचमध्ये. निलेश ऑन स्ट्राईक. राज पाटीलने या मॅचमध्ये महागडी गोलंदाजी केली आहे. गतीमध्ये परिवर्तन, सॉफ्ट हँडने खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट आणि जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33 धावा. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 11 या मॅचमध्ये. यापुढील सामना आपण पाहू शकाल बेतवडे ए आणि गावदेवी खार्डी या दोन टीम मध्ये बिग बॅटल. नेक्स्ट मॅच. टॉस जिंकला बेतवडे ए या टीमने आणि फिल्डिंग स्वीकारली. 12 चेंडू 11ची गरज या मॅच मध्ये. फुल टॉस, त्याला पाठवलं स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमा पार षटकार. थँक्यू सो मच. 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर विजयाचा हा षटकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे गावदेवी कौसा टीमने. अभिनंदन कौसा संघाचं. हार्ड लक. म्हाताडी संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. त्याआधी विनंती असेल बेतवडे ए या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. गावदेवी खार्डी विपक्ष बेतवडे ए या दोन टीममध्ये सामना असेल.
रे